एक तुम्हाला बाजूला एक प्लस आयकॉन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं। त्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आधार कार्ड प्रमाणे। नंतर त्यांचे पतीचे नाव किंवा लग्न न झालं असेल तर तिचे वडिलाचे नाव तुम्ही टाकू शकता। त्यानंतर लग्न झालं असेल तर महिलाचे पूर्वीचे नाव तुम्ही टाका। त्यानंतर तुम्हाला जन्मदिनांक मागेल, त्यामध्ये तुम्ही निवडू शकता। त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचा जो पत्ता दिला आहे, जे तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये ते टाकायचं आहे। त्यानंतर जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे, शहर, ग्रामपंचायत आणि पिनकोड। नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला हो करायचं आहे किंवा नाही करायचं आहे। नंतर जर महिला परराज्यात जन्मली असेल